दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते। ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास। निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी ठाकरे बंधू एकत्र पोहोचले। व्हीव्हीपॅट उपलब्ध नसल्यानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी। उद्या शिष्टमंडळाची पुन्हा एकदा संयुक्त बैठक होणार। सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत। राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। आंदोलनाआधीच महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावलीही नकोशी। निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सकपाळ दूर। यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला टोला। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मंजूर। कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर। राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले। शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका। पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देतं। राम शिंदेंच्या आरोपानंतर रोहित पवारांचा पलटवार। अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला। अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न। पुण्यामध्ये पोस्टरवरून मनसे आणि अभाविपमध्ये वादाची ठिणगी। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। वैभव खेडेकर अखेर भाजपवासी। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये खेडेकरांचा पक्षप्रवेश। मनसेतून झाली होती हकालपट्टी। स्वाती पाचुनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। पाचुनकरांवर रांजणगावामधील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप। स्वाती पाचुनकर माजी जिल्हा परिषद सदस्य। संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक गोंधळ असल्याच्या चर्चा। अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार। देवेंद्र फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न। मुंबईमध्ये अज्ञातांकडून फलकबाजी। फलकांवर देवाभाऊ जाहिरातीचा पुढचा टप्पा दिसला। ओंकार हत्ती मडुरा गावामध्ये ठाण मांडून हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प। वन विभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप। दिवाळी अगोदर सुटकेचा निश्वास। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 रुपयांचा बोनस। आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार। ईपीएफओचा नवा निर्णय। कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण। 2 नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त होणार महापूजा। निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा। बनावट पासपोर्ट प्रकरणी घायवळ अडचणीत। चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो। जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं चांदीच्या किमतीत वाढ। एकाच दिवसात चांदीच्या किमतीत 11,000 रुपये प्रति किलोची वाढ। बीडमधल्या केश शहरातील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण। कोरडेवाडीतील साठवण तलावाच्या मंजुरीसाठी केज शहरात आंदोलन। महामंडळाच्या बसेसची काही तरुणांकडून तोडफोड। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी। वर्सोवा पूल ते वसई फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी। कल्याणमध्ये रस्त्याची दुरवस्था। नागरिकांचे हाल। काँग्रेसचे पदाधिकारी शकील खान यांचं उपोषण सुरू। रस्त्याच्या दुरवस्थेवरून काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा।
जागतिक मंदीचा मिठाई उद्योगावर परिणाम, सणासुदीच्या काळात मिठाई महाग, व्यापारी आणि ग्राहक दोघेही नाराज.